हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि जे लास्टचा मी तुमच्यासोबत शेअर केला होता अंघोळीचा व्हिडिओ, त्याला मला खूप जास्त छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे लिटरली मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या. खूप जणांनी मला पॉझिटिव्ह कमेंट्स केलेल्या आहेत आणि थँक यू सो मच फॉर दॅट. आता जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तो आता पिल्लू 10 महिन्याची कंप्लीट झालेली आहे. तर तिला मी 7-8 महिन्याची होती तेव्हापासून बसून अंघोळीची प्रॅक्टिस केली होती तिच्याकडनं. ती बसत होती छानपैकी. बट तिचं कसं आहे, की एका ठिकाणी कॉन्स्टंट अजिबात अजूनही बसत नाही. अजूनही बघू शकताय तिची इकडे-तिकडे हालचाल चालूच आहे. आणि आज फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता अंघोळीचा. कारण खूप जणांच्या कमेंट्स होत्या, की लहान मुलाला बसून अंघोळ कशी घालायची, टबमध्ये अंघोळ कशी घालायची, मालिश कशी करायची वगैरे, तेल कुठलं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टींची मला तुम्हाला उत्तरं द्यायची होती. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर आज बाल्कनीमध्ये मी अंघोळ घालते आहे. त्याचं कारण हेच असतं, की तुमच्यासोबत छान मला गोष्टी शेअर करता याव्यात. तुम्ही व्यवस्थित बघू शकाल. बाथरूम छोटी असली, की मुलांना कशी अंघोळ घालणार आणि त्यात व्हिडिओ कसा शूट करणार हे प्रॉब्लेम असतो. आणि सध्या बाळ माझं 10 महिन्याचं झालेलं आहे. एका ठिकाणी अजिबात बसत नाही. पटकन रांगून इकडे-तिकडे फिरत असते ती. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला फेस कराव्या लागतात. रोज काहीतरी चॅलेंजेस असतातच आपल्याला. आता मी हे जे तेल वापरते ते पॅराशूटचं कोकोनट ऑइल आहे. तुमच्याकडे प्युअर कोकोनट ऑइल असेल तर ते तुम्ही वापरू शकता लहान मुलांना, किंवा दुसरे जे रेकमेंड करतात तुमचे डॉक्टर त्यानुसार तुम्ही बाळाला तेल वापरू शकता. आता प्रश्न राहिला तर मालिशचा, तर मालिश ती 10 महिन्याची आहे तरी पण स्टिल तिला आवडतं मालिश करून घ्यायला. तर त्यामुळे मी आठवड्यातून 2 वेळेला आवर्जून तिला मालिश करतेच. आणि टाळू तिला अजिबात मागत नाही आहे मी. त्याचं कारण म्हणजे की पिल्लूला सध्याला रिॲक्शन झालेली आहे तेलाचीच. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं 7th मंथची होती तेव्हापासून मी तिला मालिश म्हणजे टाळू मागतच नाही अजिबात. 6 महिन्यापर्यंत तिने कसं तरी मागू दिलं. बट त्यानंतर तिला डोक्यामध्ये फोड आली टाळूवरती. तेव्हापासून मी ते बंद केलं. तिला तेल लावतही नाही आहे, काहीच नाही. त्यामुळे आणि मालिश केल्यानं काय काय फरक पडतो ह्याचे बरेचसे बेनिफिट्स आहेत. ते तुम्हाला यूट्यूबवरती खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मिळेलच. बट मी याच्यासाठी करते कारण ती आता रांगती आहे. हातपाय वगैरे खूप जास्त तिचे ॲक्टिव्ह असतात आणि जेणेकरून तिला मसल पेन होऊ नये आणि लाईट फील व्हावं त्यासाठी मी मालिश करते. त्याचप्रमाणे तेलामुळे मॉइश्चर टिकून राहतं लहान मुलांच्या अंगाला. त्यामुळेही आपण मालिश करणं खूप गरजेचं आहे. ॲटलीस्ट तुमचं बाळ करू देत असेल, मालिश आवडत असेल, तर आवर्जून रोज तुम्ही बाळाला मालिश करायला काहीच हरकत नाही आहे. आणि आता अंघोळ कशी घालायची, तर हा टब आहे माझ्याकडे ऑलरेडी होता. मी नवीन पर्चेस केलेलं नाही आहे. लहान मुलांसाठी स्पेशली तुम्हाला टब मिळून जातात मार्केटमध्ये. डीमार्टमध्ये पण आता अवेलेबल आहेत. बट जो होता माझ्याकडे तोच मी आता सध्याला यूज करत आहे. त्याच्यामध्ये ती कम्फर्टेबली बसते तिच्या साईजनुसार आणि अजिबात ती अशी खाली वगैरे पडलेली नाही. ती बॅलन्स खूप छान करते पहिल्यापासूनच. टबला असं छान पकडून बसायची आणि बॅलन्सिंग खूप छान आहे. त्यामुळे मला कधी तिचा असा प्रॉब्लेम आला नाही की ती पडली वगैरे. आणि अंघोळ घालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पहिले पण सांगितलीच होती तुम्हाला, की डोक्यावरून पाणी कधीही डायरेक्टली टाकायचं नाही. लहान मुलांच्या खांद्यावरनं पहिल्यांदा तर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर डोक्यावर टाकायचं. आता एकटी आई असेल घरी त्यावेळेला सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे केस धुताना येतो. कारण आपण रोज लहान मुलांच्या डोक्यावरती पाणी घेतो आणि एकटी असताना जेव्हा ही लहान होती तेव्हापासून मी एकटीच अंघोळ घालते आहे. त्यामुळे कसं होतं की एकदम तिच्या डोक्यावरनं पाणी घेतलं की ती खूप घाबरते. आता जेव्हा 2 जण असतात तेव्हा एक जण हात पकडतो डोक्यावरती आणि एक जण पाणी घालतो डोक्यावरनं. त्यावेळेला मुलांना अजिबातच काही भीती वगैरे वाटत नाही. बट इथेही मी एकटी असते त्यामुळे मला खूप काळजीपूर्वक तिच्या डोक्यावरनं पाणी टाकावं लागतं त्यामुळे. आणि खूप सिंपल आहे ह्या गोष्टी, असं नाही आहे. मुलं जेव्हा लहानाची मोठी होतात, उलट मला असं वाटतं की पायावरती जेव्हा मी तिला अंघोळ घालायची ते माझ्यासाठी बेटर होतं. व्यवस्थित एका जागेवर असायची, जास्त हालचाल नाही करायची, काय नाही. त्यावेळेला मला काहीच एवढा प्रॉब्लेम नाही आला. हां, नाजूक असतात लहान मुलं त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. बट सध्याला जी कंडिशन आहे की ती एकाच जागेवर अजिबात बसत नाही, डोक्यावरनं पाणी घालू देत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि छोट्या बाथरूममध्ये तर खूप जास्त प्रॉब्लेम येतो त्यामुळे. तर अशा पद्धतीनं मी तिच्या डोक्यावरनं पाणी घेतलं आहे. एक हात पकडला आणि एका हातानं वरतून टाकलं पाणी. बट खूप कमी पाणी टाकावं लागतं. खूप जास्त ती मला ठेवू देत नाही. आणि अजूनही बघू शकता ती हात पकडते, हात काढून टाकते. बऱ्याच वेळेला बकेटमध्ये पण तिला असं बकेटाला पकडून उभं राहायचं असतं. तर अशा वेळेला काय होतं की ती पडण्याची शक्यता असते. सो बऱ्याचशा गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि
आताही बघू शकता की मी पाणी टाकताना तिनं डोकं वरती केलं होतं. बऱ्याचशा बेसिकली आपण आई आहोत आणि आपण आपल्या मुलांना कितपत ओळखतो ना, अशा पद्धतीने आपण अंघोळ घालू शकतो. खरं तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपण शिकत जातो. जेव्हा आपण रोज-रोज मुलांना अंघोळ घालतोय, करतोय प्रॅक्टिस, त्यानुसार आपण त्यांची मेंटॅलिटी पण समजू शकतो, की कसं काय बाळ किती कम्फर्टेबल आहे, कसं त्याला आवडतंय वगैरे ह्या गोष्टी. आता मी इथे व्हिडिओ यूट्यूबसाठी आहे म्हणून तिची पॅन्ट काढलेली नाही आहे. बट व्यवस्थित शी आणि सूची जागा पण छान धुवायची आहे. स्वच्छ कोमट पाण्याने छान अंघोळ घालायची आहे. आता कोमट पाण्यासाठी, कारण लहान मुलाला अगदीच खूप हाय टेम्परेचरचं पाणी अजिबात वापरायचं नाही. मीडियम टेम्परेचर असावं, असंच पाणी असावं खरं तर. आणि त्यानंतर खूप कम्फर्टेबली मुलं अंघोळ घालू देतात. आता पिल्लू किती छान बसली आहे तुम्ही बघू शकताय. सो जसं तुम्ही अंघोळ घालाल त्यानुसार त्यांना कम्फर्टेबल त्यांचा झोन बनतो. त्यामुळे तेही काही तुम्हाला त्रास देणार नाही. आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खूप सारी इन्फॉर्मेशन मिळत असेल. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला अजून कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील. आता अंघोळ वगैरे छान झालेली आहे. बट आम्हाला सगळ्यात जास्त अवघड काम काय वाटतं माहिती आहे का? कपडे घालणं. आम्हाला अजिबात आवडत नाही. कपडे घालून द्यायचेच नसतात आम्हाला. ना अंग पुसू द्यायचं असतं. आम्हाला असंच पडून राहायला आवडतं. आणि खरंच माहिती आहे का, प्रत्येक मुलांच्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण बघत असतो. काही जणांना आवडतात कपडे घालायला. बट ह्या मॅडमना मला खूप त्रास देतात. आत्ता तरी सध्याला तिचं कपडे घालताना खूप जास्त आगाऊपणा असतो. अंग टाकून देते. त्यामुळे मला खूप अवघड जातं तिला कपडे वगैरे, त्यानंतर डायपर घालणं, चड्डी घालणं, ह्या सगळ्या गोष्टी. एनिवेज सगळ्याच मम्मींना काही ना काही प्रॉब्लेम्स फेस करावेच लागतात. दॅट्स कॉल्ड मदरहूड जर्नी. आय रिअली होप तुम्हाला ह्या व्हिडिओतून खूप सारी इन्फॉर्मेशन मिळालेली असेल. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला पुन्हा भेटूया एका छानशा व्लॉगमध्ये. बाय.